नमस्ते, मी मृणाल देशमुख आज एमडी फाउंडेशन या संस्थेमधील सर्व महिलांचं स्वागत करते। आज आपल्याकडे आलेले आहेत मनीषाताई। मनीषाताईंची अशी ओळख करून द्यायची की आपल्या संस्थेमध्ये अनेक उद्योजिका संस्थेच्या माध्यमातून आपला बिझनेस वाढवतात आणि त्यापैकीच एक मनीषा आहिरे की ज्या फळांचा व्यवसाय करतात। त्या फळांमध्ये आज त्या आपल्याकडे मँगो घेऊन आलेल्या आहेत, म्हणजे आंबा हापूस। व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की ह्या दोन महिला कशा पद्धतीने सप्लाय करतात, घरपोच हे सगळे आंबे आणून देतात। हे सगळं कळावं म्हणूनच मी त्या ताई येत असताना बाहेर त्यांना रिसीव्ह करायला गेले आणि मी पाहिलं की ताई स्वतः त्या पेट्या आणत आहेत आणि मग मी पटकन त्यांचं शूट पण केलं। आणि जेव्हा मी पाहिलं की या ताई आपल्या आपण जे पाहतोय त्या शेजारी बसलेल्या आहेत, या तर काष्टा साडी नेसून दोन्हीकडे पाय टाकून हे असे 4 बॉक्सेस एकावर एक घेऊन ह्या दोघींना मी येताना पाहिलं। अगदी ह्या दोघी एकमेकींना मदत करत होत्या। त्यांच्यातलं कम्युनिकेशन बघता मला वाटलं की या ताई आपल्या ताईंच्या आईच आहेत की काय। आणि मी ताईंना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की ह्या आमच्या सासूबाई आहेत। मी थोडस हँग झाले, कारण बघा मला इतका आनंद झाला की सासू सुनांचं हे जे कम्युनिकेशन होतं ना की त्याच्यामध्ये काही फरक असं वाटत नव्हतं की त्या सासूबाई आहेत आणि या सुनबाई आहेत। अगदी त्या ताईंना पटपट बॉक्स घ्यायला मदत करत होत्या। मग दोघींनी मिळून ते बॉक्स ठेवले, मग ते कॅरी केले आणि एकमेकींचा संवाद साधताना खूप छान मला वाटत होतं त्यांच्याकडे बघून। आणि दोघी एकसारखं फेसिंग असल्यामुळे मला वाटतं की ते त्यांच्या आई आहेत। पण अशा पद्धतीने जर सासू सुना एकमेकांना मदत करतील तर व्यवसाय पुढे नेण्यासाठी किंवा कुठल्याही कामामध्ये वेग येण्यासाठी सासू सुनांची जी एकमेकांना सहाय्य करण्याची जी मानसिकता आहे, ही मानसिकता जर प्रत्येक घराघरामध्ये तयार झाली तर मला असं वाटत नाही की कुठली गृहिणी मागे राहील म्हणून। आणि चला तर मग आपण जास्त वेळ वाया न घालवता ताईंकडूनच माहिती करून घेऊया त्यांच्या व्यवसायाची। नमस्कार, मी मनीषा आहिरे। एमडी फाउंडेशन जॉईन करून मला 6 महिने झाले, पण मला त्या ग्रुपमधून भरपूर ऑर्डर भेटत आहे। मी ताईंची मैत्रीण रुपाली ताईंनी मला फोन केला की मला आंब्याची हापूस आंबा मला पाहिजे असं म्हणून। मग ताईंनी त्यांना सांगितलं की आपल्या ग्रुपमधल्या ताई आहे, त्यांच्याकडे तू ऑर्डर दे। ताईंनी मला विचारलं, मी त्यांना पाठवले त्यांच्या घरी आंबे। तर ताई मी त्यांचा फीडबॅक घेतला। रुपालीला मी विचारलं की त्या मनीषा ताईंनी तुला आंबे आणून दिले ते कसे आहेत म्हणजे टेस्टला, तेव्हा रुपालीनी खूपच कौतुक केलं आणि मग मलाही राहवलं नाही। तेव्हा मी मनीषा ताईंना बोलवून घेतलं। ताईंनी पण मला 1 पेटीची ऑर्डर दिली। मी आता ताईंना ती ऑर्डर देण्यासाठीच आली। थँक्यू मृणाल मॅडम, यांच्यामुळे भरपूर सपोर्ट आहे आम्हाला बिझनेसला, आणि त्या अशा सपोर्ट केल्याना प्रत्येक गृहिणी पुढे जाऊ शकते। धन्यवाद ताई, तुम्ही इथं आलात आणि यांना वेळ नाहीये। खरं तर हा व्हिडिओ आपल्याला खूप शांततेमध्ये आणि निवांतपणे काढायचा होता, परंतु ताई इतक्या घाईमध्ये आहेत की त्यांना दिवसातून थोडासा पण वेळ भेटत नाही। ह्या दोघी स्वतः जाऊन सगळं डिलिव्हरी करतात, ग्राहकांच्या घरी नेऊन आंबा देतात, त्यामुळे त्यांना वेळ नाही तितकासा व्हिडिओ काढायला। तरीही त्या वेळात वेळ काढून माझ्या आग्रहाखातर 2 मिनिटं थांबल्या। म्हटलं ही जर चांगली गोष्ट आहे ती आम्हा सर्व महिलांच्या घरी पोहोचली पाहिजे, एवढी माझी प्रामाणिक इच्छा होती, म्हणून मी तुम्हाला आग्रह करून इथे हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींसाठी द्यायला सांगितला आणि धन्यवाद, तुम्ही तो दिला। आता सुगंध घेतानाच इतका सुंदर असा सुगंध येतो याचा, आणि मला खंत वाटते की मी मोबाईल मधून तुम्हाला सुगंधही देऊ शकत नाही आणि आंबा चाखायला पण देऊ शकत नाही। तर ताई नक्कीच आपण बघूयात आता।
वाटलं की हा पिकला नाही तर थोडासा आंबूस लागेल, परंतु बिलकुलही आंबट नाहीये. इतका गोड आहे हा आंबा की मला खरंच खाताक्षणी, आणि चव पण अप्रतिम अशी आहे, मंत्रमुग्ध करून टाकणारी अशी चव आहे.